बसलेल्यापैकी कोण सांगेल मीटिंगला येणं का गरजेचं आहे? आपण एक राजश्री व्यवसाय मंत्राला व्हिडिओ टाकलेला आहे, मीटिंग का गरजेची कोण सांगेल? कुणी सांगू शकतं का? जुन्यापैकी नवीन किती जणी आज? प्रोत्साहन मिळतं आणि मीटिंगमध्ये आला व्यवसाय वाढतो, प्रोत्साहन. अजून मीटिंगमध्ये ताई म्हणजे जर आपला बिझनेस होत नसेल किंवा एखाद्या महिलेला खरंच भीती वाटत असेल की व्यवसाय आपण पुढे नेऊ करू शकेल का, जमेल का नाही आहे, तर प्रत्येक मीटिंगला ताईंच्या वेगवेगळ्या ट्रिक्स असतात. ताई वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतात की म्हणजे कसा बिझनेस करायचा किंवा तुम्हाला कोणता बिझनेस करायचा हे पण प्रत्येक लेडीजला समजावून सांगत असतात. आणि ताई ज्या सांगतात ते पण त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्याला कशी ग्रोथ करायची ह्या पद्धतीने व्यवस्थित सांगतात, म्हणजे समजावून. अजून काय पॉईंट आहे? आपलं लाईव्ह चालू असतं तर म्हणजे तुमचे फॉलोअर्स वगैरे आहेत तर ते सगळं आपलं ऑनलाईन live. आणि त्यामुळे आपला व्यवसाय त्यांच्यापर्यंत पोहोचतो. अजून? लाईव्ह मीटिंग असते मीटिंगच्या वेळेस. मैत्रिणी वाटतात. अजून व्यवसायासाठी PR म्हणजे महत्त्वाचं PR वाटतात. अजून इन्स्टाच्या माध्यमातून अजून वेगळा पॉईंट? समोर येऊन बोलल्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. व्हेरी गुड. अजून सांगू का वेगळा पॉईंट? आता कोठे ताईंनी कोण सांगताय का? नवीन बिझनेस आयडिया मिळतात. अजून मी सांगते. कोठे ताईंनी आता पिशवीमध्ये घाला तेल आणलंय. सीमाताईंनी मसाला मिरची आणली सोबत. अजून कोणी कोणी आपले प्रोडक्ट आणले सोबत. येते लक्षात? जेव्हा आपल्याला जर हे प्रोडक्ट विकायचे तर आपल्याला त्या लोकांपर्यंत, समजा इथं 70 लेडीज असल्या मीटिंगला, तर 70 लेडीजपर्यंत पोहोचायला आपल्याला बराच वेळ लागेल. तर इथं तुम्ही खुर्चीवर जरी प्रोडक्ट मांडले तर ते बऱ्याच लोकांपर्यंत ते प्रोडक्ट जातात. खरेदी विक्री होणं हा भाग वेगळा आहे. समजा तुम्ही प्रोडक्ट आणलेले, आज त्यांनी 10-20 घाणा तेलाच्या बाटल्या आणल्या, एक विकू द्या, पण इथं आलेल्या 50 लेडीजकडे जात आहे की कुठे काही घाणा तेल विकतात. दुसरी गोष्ट, तुमचे प्रॉडक्ट डायरेक्ट तुम्ही घेतल्यानंतर किंवा एकमेकीची घेतल्यानंतर तुम्हाला मार्केट मिळतं. आता तिसरी गोष्ट, स्वप्नाला मी आज इन्व्हाइट केलं. आपण काही त्या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या लेडीजला इथं इन्व्हाइट करतो. तर स्वप्ना मॅडम फॅशन डिझायनर आहे, तर स्वप्ना जागे इथे येते.